नमस्कार. आता तुम्ही म्हणाल, काय ते ह्या मनाचे ऐकायचे? वजन कमी करावे तर हे मन आडवे येते. काही नवीन करायचे म्हटले तर मन म्हणते, आता नको, नंतर करू. रोज सकाळी उठताना मन म्हणते, कशाला उठायचे? जरा झोपूया. हे सगळे खरे आहे ना? मग आपल्याला वाटते, किती हे मन वाईट आहे. ह्या मनाचे ऐकून कुणाचे भले झाले आहे? बहुतेक लोक सांगतात, ह्या मनाला कंट्रोलमध्ये ठेवा. पण मला सांगा ना, मन ही काही कंट्रोल करण्याची गोष्ट आहे का? त्याला बांधण्याचा प्रयत्न केला तर ते अजूनच सैराट होत जाते. अगदी साधेसंच उदाहरण घेऊया. एखाद्या स्प्रिंगला जेवढे प्रेशर देऊ तेवढ्या जोराने ती उंच उडते. अशीच काहीशी अवस्था मनाचीही होऊन जाते. मन जर का एवढेच वाईट असतं तर तुम्हा आम्हाला देवाने दिलंच नसतं. आपण मनाची वाईटच बाजू बघण्याचा प्रयत्न केला. एखाद्या नाण्याला दोन बाजू असतात, त्याचप्रमाणे मनालाही दोन बाजू आहेत. जेव्हा आपण खूप अडचणीत असतो तेव्हा तेव्हा हेच मन तर आपल्याला सावरत असते, सतत आशावादी ठेवत असते. आज जरी हरलो असू तरी उद्या मात्र आपणच जिंकू हेही सांगणारं मनच असते. वाईट घटना घडायच्या आधी ते आपल्याला सतत संकेत देत असते. पण संकेतांना दुर्लक्ष करून आपण अडचणीच्या खड्ड्यात पडतो. मग आपण विचार करतो, असे का झाले? असेच मनातून येणाऱ्या चांगल्या संकेतांवरती दुर्लक्ष केल्यामुळे सतत अडचणीत पडतो. चला, मग ह्या अडचणीतून निघण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत धन्यवाद.